स्वामींच्या सेवेला मिळालेलं फळ. एक सत्य अनुभव. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती कोणतीही काल्पनिक कथा नाही. हा आमच्या कुटुंबातील एक खरा अनुभव आहे. एक साधंसं कुटुंब होतं. त्या कुटुंबातील एका दाम्पत्याच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती. पतीचं वय साधारण 40 वर्ष आणि पत्नीचं वय 35 वर्ष होतं. लग्नाला अनेक वर्ष झाली होती, पण त्यांच्या आयुष्यात एका गोष्टीची कमतरता होती. त्यांना मूल होत नव्हतं. दोघांनी अनेक प्रकारचे उपचार करून पाहिले. डॉक्टरांकडे गेले, वेगवेगळे उपाय केले, पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या आयुष्यात मातृत्व पितृत्वाचा आनंद येत नव्हता. हळूहळू आजूबाजूचे लोकही वेगवेगळ्या प्रकारे बोलू लागले. शेजारी, नातेवाईक आणि कधी कधी घरातील काही लोक सुद्धा त्या महिलेला टोमणे मारायचे. कोणी काही बोलायचे, कोण काय बोलायचे. आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास त्या महिलेला मनातून खूप व्हायचा. पण एक गोष्ट मात्र तिने कधीच सोडली नाही. स्वामींची सेवा. ती श्री स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त होती. ती नित्यनेमाने मठात जायची, स्वामींची पूजा करायची, स्वामी चरित्र वाचायची, गुरुचरित्राचे पारायण करायची. मनात कितीही दुःख असलं, लोकांनी कितीही काही बोललं, तरी तिची स्वामी सेवा कधीच थांबली नाही. तिचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. तिला एकच वाटायचं, स्वामी माझ्यासोबत आहेत, मग माझी काळजी स्वामीच घेतील. असेच दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पण तिची श्रद्धा कमी झाली नाही. आणि मग एक दिवस स्वामींच्या कृपेने तिच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण आला. तिला दिवस गेले जे ऐकण्यासाठी ती इतकी वर्ष वाट पाहत होती, ती आनंदाची बातमी अखेर तिच्या आयुष्यात आली. त्या क्षणी तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने मनापासून स्वामींचे आभार मानले. पण स्वामींची कृपा अजून बाकी होती. काही दिवसांनी डॉक्टरांकडून समजलं की तिच्या पोटी जुळी बाळं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. इतकी वर्ष ज्या घरात एका बाळासाठी प्रार्थना केली जात होती, त्या घरात आता 2 चिमुकले जीव येणार होते. आई वडिलांचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता. आणि अखेर तो दिवस आला. तिने एका गोंडस मुलीला आणि एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ज्या घराने इतकी वर्ष वाट पाहिली होती, त्या घरात आता 2 चिमुकल्यांचे आवाज घुमू लागले. त्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि तिच्या मनात एकच भावना होती, हे सगळं माझ्या स्वामींच्या कृपेमुळे झालं. तिने स्वामींच्या चरणी मनापासून नतमस्तक होऊन आभार मानले. आणि विशेष म्हणजे तिने स्वामींची सेवा त्यानंतरही तितक्याच श्रद्धेने सुरू ठेवली. मित्रांनो, या अनुभवातून आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकायला मिळते. देवाकडे मनापासून मागितलं आणि श्रद्धा ठेवली तर देव योग्य वेळी नक्कीच कृपा करतो. कधी कधी आपल्या आयुष्यात खूप कठीण परिस्थिती येते. लोक आपल्याला बोलतात, टोमणे मारतात, आपल्याला दोष देत ठेवतात. पण अशा वेळी आपण आपली श्रद्धा सोडू नये. कारण आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल जेवढं माहीत असतं, त्यापेक्षा आपल्या स्वामींना आपल्या आयुष्याबद्दल अधिक माहिती असते. म्हणूनच सेवा मनापासून करा, श्रद्धा मनापासून ठेवा आणि सबुरी ठेवा. स्वामी आपल्या भक्तांची नेहमी काळजी घेतात. ते आपल्या भक्ताला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. कधी उत्तर मिळायला वेळ लागतो, पण स्वामींच्या दरबारात केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. आपण फक्त स्वामींच्या चरणी विश्वास ठेवायचा. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.